श्रोते हो, आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. अर्थविशेषच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहात सेंट्रल बँक डिजिटल करन्सीविषयी, म्हणजेच डिजिटल रुपयाविषयी. श्रोते हो, चलनात व्यवहार करण्याचं स्वरूप दिवसेंदिवस बदलत चाललंय. वस्तूच्या बदल्यात वस्तू यापासून आपण विनिमयाला सुरुवात केली. त्याला काही शतकं लोटली. त्यानंतर मौल्यवान धातूचे तुकडे, चामड्याच्या पट्ट्यांवर विशिष्ट खुणा करून त्या पट्ट्या असं काही आपण चलन म्हणून वापरलं. मग नाणी पाडली गेली. कागदी नोटा छापल्या गेल्या. हे चलन आपण आजही जगभर वापरत आहोत. एका देशातून दुसऱ्या देशात जाताना आपण आपलं चलन देऊन त्या देशातलं चलनही घेत आहोत. काळ बदलला तसा आपण प्रत्यक्ष चलनाचा वापर कमीत कमी कसा होईल हे पाहून ऑनलाईन व्यवहार करू लागलो आहोत. याचीच पुढची पायरी म्हणजे आभासी चलन होय. आभासी चलनातले व्यवहार विनियंत्रित असल्यामुळे ते धोकादायक आहेत असं स्पष्ट झाल्यामुळेच आपल्या सरकारनं रिझर्व्ह बँकेला स्वतःचं आभासी चलन आणायला सांगितलं. हाच तो डिजिटल रुपया किंवा सेंट्रल बँक डिजिटल करन्सी अर्थात CBDC. हा डिजिटल रुपया म्हणजेच CBDC 1 नोव्हेंबरपासून बाजारात आणला गेला. यथावकाश त्याची उपयुक्तता दिसून येईलच. CBDC प्रायोगिक तत्वावर बाजारात आणण्यात आली असून त्याचा वापर सरकारी रोख्यांमधल्या मोठ्या रकमांच्या व्यवहारांसाठी सुरुवातीला केला गेला. काल पहिल्याच दिवशी तब्बल 275 कोटी रुपयांचे व्यवहार या डिजिटल रुपयाच्या साहाय्यानं झाले देखील. CBDCच्या प्रायोगिक तत्वावरच्या व्यवहारांसाठी भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक, IDFC बँक आणि HSBC या 9 बँकांची निवड करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात डिजिटल रुपया बाजारात आणला जाईल अशी केंद्रीय अर्थसंकल्प मांडतेवेळी सरकारकडून घोषणा करण्यात आली होती. प्रत्यक्ष रुपयाला पूरक असं हे चलन काम करणार आहे. मात्र प्रत्यक्ष चलनाऐवजी CBDC वापरलं जाणार नाही असं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे. CBDCची आवश्यकता का वाटली असेल सरकारला? आणि हे चलन घाऊक व्यवहारांसाठी बाजारात आलं आहे. म्हणजे नेमकं काय झालं आहे? त्याविषयी भांडवल बाजार विश्लेषक आणि बँकिंग तज्ज्ञ उदय तारदाळकर यांनी सांगितलं. गेल्या काही वर्षांपासून जगभरामध्ये क्रिप्टोकरन्सी म्हणजेच आभासी चलनांचं पेव फुटलंय. सर्वात मोठी जोखीम या आभासी चलनामध्ये आहे ती अशी की त्यासाठी कोणीही कंट्रोलर किंवा नियामक नाही आणि ह्या सगळ्यांचा धोका लक्षात घेऊन बऱ्याच राष्ट्रांनी या आभासी चलनाला कुठल्याही तऱ्हेची मान्यता दिलेली नाही आहे. मागील वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये एक प्रपोजल आणलं होतं की ज्यायोगे भारत सरकारच आभासी चलन आणेल, अर्थातच त्यासाठी रिझर्व्ह बँक पुढाकार घेईल आणि त्याच अनुषंगाने आता हे आभासी चलन हे रिझर्व्ह बँकेने कालपासून अंमलात आणलं. सर्वात महत्त्वाची गोष्ट इथे अशी आहे की रिझर्व्ह बँकेचे आंतरबँक व्यवहार जे होतात त्याचं जे ट्रान्झॅक्शन सायकल आपण ज्याला म्हणतो सेटलमेंट सायकल, ते व्यवहार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पूर्ण होतं म्हणजे T+1. आता ह्या आभासी चलनामुळे जी सेंट्रल बँक डिजिटल करन्सी नावाने हे आभासी चलन आले, ह्याचा हा व्यवहार ताबडतोबीने होतो. याचा अर्थ काय? बाजारात जी जोखीम असते ती आता जोखीम पूर्णपणे नष्ट झालेली आहे. सर्वप्रथम आपण याचा विचार करू की ह्या सगळ्या आभासी चलनामध्ये महत्त्वाचा घटक काय असतो, तर त्याच्यात एक ब्लॉकचेन असते. ब्लॉकचेन म्हणजे जी व्यवहारांची साखळी असते, पूर्ण व्यवहारांची साखळी ह्या आभासी चलनापासून ठेवता येणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोठ्या मोठ्या बँका ज्या व्यवहार करतात कोटी कोटी रुपयांमध्ये, तर त्यांना कुठल्याही तऱ्हेची जी फंड ट्रान्सफरची इन्स्ट्रक्शन्स द्यायला लागणार नाही. आणि कालच जी प्रथम सुरुवात झाली, या स्टेट बँक आणि बँक ऑफ बरोडामध्ये एक व्यवहार झाला आणि एकूण 275 कोटीचा व्यवहार पहिल्या दिवशी झाला या आभासी चलनाच्या माध्यमातून. तर सध्या तरी घाऊक प्रमाणे हा व्यवहार होतो. याचा अर्थ ह्या 9 बँका ज्या सरकारने निवडल्या आहेत त्यांना ही परवानगी देण्यात आलेली आहे. आणि साधी गोष्ट आहे की जसं आपण पूर्वी बघितलं की 2000च्या शेवटाला आपल्याकडे डिपॉझिटरी आली आणि सगळे शेअर्स जे होते ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आले आणि डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स आले आणि ते व्यवहार अक्षरशः काही सेकंदांमध्ये एक शेअर दुसऱ्याच्या खात्यामध्ये जाऊ शकला. आता तसंच होणार आहे. हे पैसे पण असेच ट्रान्सफर होत आहेत आणि
त्यासाठी फक्त त्या बँकेला आपल्याकडे जे चलन आहे रोखीचं ते डिजिटल स्वरूपात स्थलांतरित किंवा कन्व्हर्ट करायला हवं आहे आणि त्यासाठी रिझर्व्ह बँकेला ती रिक्वेस्ट द्यावी लागते आणि काल तसेच व्यवहार झाले. बऱ्याच बँकांनी अशा तऱ्हेचे व्यवहार काल केले गेले आणि ह्याचा मूळ उद्देश एक बाजारातली जोखीम तर जाईलच, त्याशिवाय त्वरित फंड ट्रान्सफर होणार आहे आणि हा एक म्हणजे बदलत्या काळातला ज्याला आपण म्हणतो असेट क्लास आहे असं आपण बोललो तर काहीच वावगं ठरणार नाही आणि त्याचा फायदा ह्या पुढे किरकोळ गुंतवणूकदारांना कसा देईल याचा पण प्रयत्न होणार आहे आणि तो 1 महिन्याच्या आसपास हे चलन किरकोळ गुंतवणूकदारांना मिळणार आहे. आपल्याला माहिती आहे की काही महिन्यापूर्वीच रिझर्व्ह बँकेने अशा सगळ्या गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यासाठी एक नवीन प्लॅटफॉर्म तयार केला होता ज्यांना सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक करता येईल. तर आता ही सरकारी रोख्यातली गुंतवणूकसुद्धा मला वाटतं ह्या प्रकारे किरकोळ गुंतवणूकदारांना करता येईल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे आभासी चलन जे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी आहे हे रिझर्व्ह बँकेसारख्या नियामकांनी त्याच्यावरती आपला कंट्रोल ठेवल्यामुळे कुठल्याही तऱ्हेची जोखीम असणार नाही आणि आपल्याला माहिती आहे की बरेच क्रिप्टो करन्सीजमध्ये गैरव्यवहार झाले आणि लोकांचे पैसे पण गेले आणि ह्या दृष्टीने रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांना मोठी चिंता होती की मागील वर्षाच्या मार्च महिन्यामध्ये साधारण 10 कोटी इतके गुंतवणूकदार यांच्याकडे क्रिप्टो करन्सी होते. आता भारतातल्या 10 कोटी गुंतवणूकदारांचे पैसे तिकडे गेले आणि त्या मागे काही नियामक नसताना काही बरं वाईट झालं तर मोठा धोका आहे आणि तो त्याच्यामध्ये तोटा होऊ शकतो. त्या दृष्टीने मात्र सरकारने म्हटलं हे खूप चांगलं पाऊल उचललं आहे आणि माहीत नाही येत्या काळामध्ये प्रत्येक गुंतवणूकदाराकडे असं आभासी चलन असायची शक्यता आहे आणि आपण जसं म्हणतो की वेगवेगळ्या असेट क्लासमध्ये गुंतवणूकदार गुंतवणूक करतात. मग ते रिअल इस्टेट असेल, सोनं असेल, चांदी असेल, शेअर्स, म्युच्युअल फंड, तसंच आभासी चलन मला वाटतं हे एक पुढचं असेट क्लास असेल यात काहीच शंका नाही. कूटचलन किंवा आभासी चलनावर कुणाचंच नियंत्रण नाही. त्यामुळे या चलनांमध्ये पैसे गुंतवलेल्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक तोटाही सहन करावा लागलाय. अशा विनियंत्रित आभासी चलनाकडे आपल्या देशातले अनेक जण आकर्षित झाले आहेत. याला भारतासह अनेक देशांनी अधिकृत मान्यता दिलेली नाही. मात्र या प्रकारच्या चलनाविषयी वाढतं आकर्षण ही सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहे. असं होऊ नये यासाठीच रिझर्व्ह बँकेनं स्वतःचं आभासी चलन आणण्याचा निर्णय घेतला. यालाच आपण डिजिटल रुपया म्हणतो आहोत. पुढच्या महिन्यात हे चलन किरकोळ किंवा रिटेल स्तरावर आणलं जाणार आहे. डिजिटल रुपया रिटेल स्तरावर आणणार म्हणजे नेमकं काय होणार? सामान्य नागरिकांना या चलनाचा कसा उपयोग होऊ शकेल याविषयी सांगतायत गुंतवणूक तज्ज्ञ विनायक कुलकर्णी. रिझर्व्ह बँकेने केंद्रीय बँक डिजिटल चलन CBDC आणलेलं आहे. ते आज ना उद्या येणारच होतं. अर्थात याची सुरुवात खरं म्हणजे डिजिटल व्यवहारांसाठी विविध ॲपच्या माध्यमातून झालेली होती. म्हणजे आत्ता उदाहरणच द्यायचं झालं आणि सर्वसामान्य ग्राहकांना पण सर्वसामान्य लोकांना पण भीम ॲप किंवा इतर जेवढे ॲप्स आहेत या माध्यमातून UPI पेमेंटचे व्यवहार आज दिवसेंदिवस वाढत चाललेत. अगदी सप्टेंबरच्या तुलनेत 8% ही वाढ झालेली आहे आणि 12.1 लाख कोटी रुपयांचे व्यवहार एकट्या ऑक्टोबर महिन्यात झाले. म्हणजे खरं सांगायचं तर हे सगळे जे व्यवहार होते हे व्यवहार आभासी माध्यमाद्वारेच केले गेले आणि असं असताना या पार्श्वभूमीवर आता तरी जे बाहेरचे जे रोख रुपयांचे जे व्यवहार होत होते त्याच्यावरचं जे अवलंबित्व होतं ते कमी करण्यासाठी आता रिझर्व्ह बँकेने केंद्रीय बँक डिजिटल चलन आणलेलं आहे आणि अर्थात त्यामुळे रोख रुपयांचे व्यवहार कमी होतील आणि अर्थात त्याचा फायदा असा होणार आहे की चलन व्यवस्थापन किंमत जी आहे ती आणि सौदे जोखमीत म्हणजे सेटलमेंट रिस्कमध्ये ही जी जोखीम असते या जोखीमेमध्ये मोठ्या प्रमाणात घट होणार आहे आणि जी आजवर कुठल्याही गुंतवणुकीच्या व्यवहारांमध्ये किंवा अशा स्वरूपाच्या व्यवहारांमध्ये असणारी जी पतजोखीम म्हणजे क्रेडिट रिस्क असायची किंवा लिक्विडिटी रिस्क असायची ती ह्या दोन्ही पतजोखीम आणि रोखता जोखीम या दोन्ही जोखीमा इथे असणार नाही आहेत. आज कूटचलनाच्या म्हणजे क्रिप्टो करन्सीला पर्याय देण्यासाठी रिझर्व्ह बँक आणि सरकार खूप प्रयत्नशील होतं आणि हे कायदेशीर दृष्ट्या कशा पद्धतीने आणता येईल त्या दृष्टीने रिझर्व्ह बँकेने प्रयत्न केले आणि रिझर्व्ह बँकेने हे डिजिटल स्वरूपातील एक कायदेशीर चलन CBDC म्हणून आणलं आणि एक प्रकारे कूटचलनाला एक पर्याय अधिकृत चलन व्यवस्थेमार्फत दिला गेला. गेली काही दशकं
FD ना गुंतवणुकीसाठी प्राधान्य दिलं जात असताना आणि घसरत्या व्याजदरांमुळे चलनवाढीच्या दराच्या तुलनेत होणाऱ्या उत्पन्नामध्ये घट किंवा मूल्यांकन कमी होत असल्याची जाणीव गुंतवणूकदारांना झाली. परिणामी त्यांनी म्युच्युअल फंड, शेअर्स, गोल्ड ETF सारखे पर्याय स्वीकारण्यास सुरुवात केली. कोविड-19 नंतर भारतीयांची अमेरिकेमध्ये गुंतवणूक एवढी वाढली की 2021 मध्ये 200% हे प्रमाण अधिक होते. फिनटेक ॲप्सचे जाळे वाढू लागले आणि अधिकाधिक भारतीय गुंतवणूकदार या ॲप्सच्या माध्यमातून गुंतवणूक करू लागले. म्हणजे केवळ ही गुंतवणूक परदेशीच नव्हे तर इथेही व्हायला लागली. शेअर्समध्ये, म्युच्युअल फंडांमध्ये आणि लोकांनी ही केवळ सुविधा म्हणून नव्हे तर त्यांची मागणी जी त्यांना तिथे अतिशय सुलभपणे हे व्यवहार करता येतात म्हणून सरकारकडे केली आणि परिणामी सरकारला हे डिजिटल चलन किंवा एक अधिकृत कुटचलन म्हणू आपण, क्रिप्टोकरन्सी म्हणू, हे व्यवहारात आणावं लागलं. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डच्या व्यवहारात असणारी मर्चंट फीचं जे शुल्क असायचं ते अप्रत्यक्षपणे ग्राहकांच्याकडूनच वसूल केलं जात असतं आणि त्यामुळे डिजिटल स्वरूपी चलनात इथे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे की व्यापाऱ्यांना पण अतिरिक्त शुल्क द्यावं लागणार नाही आणि ग्राहक जी वस्तू किंवा जी कमोडिटी जे खरेदी करणार आहे त्याचं जी किंमत असेल तेवढीच किंमत त्यांना द्यावी लागणार आहे आणि त्यामुळे सामान्य माणसाला हा इथे पहिला फायदा होणार आहे. त्याच्यानंतर CBDCचे जे व्यवहार आहेत ते सुलभ आणि सीमापार व्यवहारांसाठी म्हणजे विशेषतः क्रॉस बॉर्डर साठी कमीत कमी शुल्कात करता येणार आहे. आज जागतिक बाजारपेठेत गुंतवणूक करणे किंवा इतर काही व्यापारीच्या दृष्टिकोनातून सुविधा घेण्यासाठी या जे पैशाची देवाणघेवाण करणं हे अतिशय सुलभ आणि कमीत कमी खर्चात होणार आहे. आज समजा परदेशी शिक्षणासाठी जेव्हा डॉलर्समध्ये नजीकच्या भविष्यात द्यावे लागणारे शुल्क जर डॉलर्समध्ये बचत गुंतवणूक साधनांमध्ये जर ठेवता आलं आणि त्याच्या वदघटातील जोखीम कमी करता आली तर ती आज हवी आहे आणि ती या माध्यमातून करता येणार आहे. या खात्यात हे जे आहे डिजिटल स्वरूप ते अकाउंट बेस असणार आहे आणि डिजिटल टोकन म्हणजे दोन प्रकारचे. एका खात्यातून दुसऱ्या खात्यात क्षणात रक्कम जाणार आहे. तसंच हे झालं अकाउंट बेस म्हणजे खात्यावर आधारित. तर डिजिटल टोकन्स म्हणजे उदाहरणार्थ ज्याप्रमाणे बिटकॉइन्स आहे उदाहरण एक झालं, ही टोकन्स आहेत सगळी क्रिप्टोकरन्सी मधली. तर अशा स्वरूपाचे पब्लिक प्रायव्हेट की पेअर्स आणि डिजिटल सह्या जी व्हेरिफिकेशन होऊन पाठवणारा आणि स्वीकारणारा यांच्यावरच आधारित हे व्यवहार केले जाणार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की हे सामान्य गुंतवणूकदाराबरोबरच सामान्य माणसांना पण हे व्यवहार करणं त्यांचे नित्याचे व्यवहार करणं सोयीचं होणार आहे आणि जेणेकरून याच्यातून त्यांचे रोखीचं जे प्रमाण आहे व्यवहारातलं ते कमी होणार आहे. CBDC किंवा डिजिटल चलनाचे विविध उपयोग असणार आहेत. हे चलन सरकारी रोख्यांच्या व्यवहारांची पूर्तता करण्यासाठी वापरलं जात आहेच. रिटेल व्यवहारांसाठी निवडक ठिकाणी CBDCचा वापर प्रायोगिक तत्वावर सुरू केला जाईल. त्यासाठी सुरुवातीला ग्राहक आणि विक्रेता किंवा व्यापारी अशा गटांचाही समावेश केला जाईल. या चलनामुळे आंतरबँक व्यवहार अधिक सोपे होतील. रिझर्व्ह बँकेसोबत केल्या जाणाऱ्या आर्थिक व्यवहारांसाठी येणारा खर्च कमी होईल. तसंच एखादी व्यवहारपूर्ती करताना त्यासाठी द्यावं लागणारं तारण आता देण्याची गरज उरणार नाही. मात्र असं करताना रिझर्व्ह बँकेनं या चलनाला काही मर्यादाही घालून दिल्या आहेत. डिजिटल रुपया उद्या आपल्या हातात येणारच आहे. मात्र हे चलन आपण अधिक जबाबदारीनं वापरण्याचा निर्धार करायला हवा. कागदी नोटा छपाईचा खर्च वाचवणं, प्रत्यक्ष चलनाच्या वितरणातली जोखीम कमी करणं आणि चलन शाश्वत करणं यासाठी रिझर्व्ह बँकेनं डिजिटल रुपया आणला आहे, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवावं. प्रत्यक्ष चलनाइतकाच याही चलनाचा आदर करावा आणि त्याचा दुरुपयोग होणार नाही याची काळजी घ्यावी. याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं हा कार्यक्रम सादर केला होता. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन वैभव वझे आणि निवेदन श्रद्धा वझे.